सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्तानं शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मोफत सर्वरोग निदान शिबिर, गोशाळेमधील जनावरांना हिरवा चाऱ्याचं वाटप, मूकबधिर विद्यालयामधील विद्यार्थ्यांना आणि वृद्धाश्रमामधील वृद्धांना मिष्टान्न भोजन यावेळी देण्यात आलं. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल. नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्तानं शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी दिल्लीचे जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन, अहिल्यानगरचे इंडो आयरिश हॉस्पिटल, जामखेडचे समर्थ हॉस्पिटल आणि कोठारी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानं सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिर संपन्न झालंय. यावेळी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य संजय सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास सारडा कॉलेजचे अध्यक्ष सुमतीलाल कोठारी, तसेच इंडो आयरिश हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दिलीप जोंधळे, अहिल्यानगरचे धर्मादाय आयुक्त बाबासाहेब शेकडे, मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक चंपालाल लोढा, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक मुराई, केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी गणेश लकारे, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटरे, जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य पारस मुथा, चंद्रकांत चोरडिया यांच्यासह मोठ्या संख्येनं या ठिकाणी मान्यवर हजर होते. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबिर, गोशाळेमधील जनावरांना हिरवा चारा वाटप, मूकबधिर विद्यालयामधील विद्यार्थ्यांना आणि वृद्धाश्रमामधील वृद्धांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं. सर्वरोग निदान शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कांतीलाल कोठारी, माजी सरपंच सुनील कोठारी, समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भरत दारकुंडे, हर्षल कोठारी, संकेत कोठारी, सचिन गाडे, प्रफुल्ल सोळंकी, रोहिदास केकान, तसेच धनंजय भोसले, दीपक भोर यांच्यासह आणि संजय कोठारी मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत. अहमदनगर इथं माननीय संजय कोठारी साहेबांच्या वाढदिवसाबद्दल आम्ही मोफत आरोग्य निदान शिबिर ठेवलं आहे. माननीय संजय कोठारी यांनी खूप समाजसेवा केलेली आहे. ॲक्सिडेंटमधले मागच्या 40 वर्षात त्यांनी जवळजवळ 6000 लोक वाचवले किंवा त्यांना योग्य ट्रीटमेंट दिलेली आहे. याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे आणि त्यांना मी त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देतो. ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय संजूभाऊ कोठारी यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मला येण्याची संधी मिळाली. मी त्या सर्व आयोजकांचा आभारी आहे. संजूभाऊला त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, त्यांच्यासाठी मंगल कामना करतो. त्यांना अनेक पदव्या आहेत. देवदूत कुणी म्हणतं, कुणी आरोग्यदूत म्हणतं. त्यांनी वेळोवेळी लोकांची अपरात्री रात्री कोरोना काळात खूप मदत केलेली आहे. अशीच मदत त्यांच्या हातून उत्तरोत्तर घडो हीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. मी राज्य सरकार आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला पद्मश्री पुरस्कार देऊन त्या पद्मश्री पुरस्काराचा गौरव वाढवला पाहिजे. जैन समाजासारख्या अल्पसंख्याक समाजातून येऊन त्यांनी ह्या देशाला एक आदर्श घडवून दिलेला आहे की सामाजिक बांधिलकी कशी असते ही जर प्रत्यक्ष बघायचं असेल तर आपण जामखेडला एकदा भेट दिली पाहिजे आणि संजीव भाऊंना भेटली पाहिजे. मी आमच्या नेत्या आदरणीय नमिताताई मुंदडा यांच्या मार्फत राज्य सरकारला आणि मी केंद्र सरकारला प्रयत्नशील राहील. मी इथल्या सगळ्या नागरिकांनाही आवाहन करतो की आपणही आपल्या प्रतीने सरकारला आपलं मत कळवा आणि जास्तीत जास्त संख्येने आपण संजू भाऊंना
पद्मश्री पुरस्कार मिळवून देऊ, यासाठी प्रयत्न करूयात. एवढं बोलून थांबतो. जय हिंद. देण्यात आलेले आहे. महत्त्वाचं म्हणजे जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड, समर्थ हॉस्पिटल जामखेड आणि इंडो आयरिश हॉस्पिटल अहिल्यानगर यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने मी कार्यक्रम घेत असतो. दरवर्षी माझा हा कार्यक्रम असतो. यावर्षी प्रत्येक महिन्या 15 दिवसाला काही ना काही कार्यक्रम असतोच. मी माझ्या प्रतिष्ठानमार्फत गायांना चारा टाकत असतो. कोरोना काळामध्ये पण भरपूर कार्य केले आणि मी अपघातातील लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. 8 दिवसापूर्वी बीड रोडला एक ॲक्सिडेंट झाला होता. रात्री 4:30 वाजता मला एका मुलाचा फोन आला. मी समक्ष तिथे गेलो. त्यावेळेस कुणीही तिथे नव्हते. गाडीमध्ये लोक तडफड करत होती. त्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे. जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे पण घटनास्थळी ताबडतोब आले. सर्वांनी फिल्डिंग लावली पण ते वाचू शकले नाहीत. तसेच काल 2 तारखेला 2 मार्चला बीड रोडला एक ॲक्सिडेंट झाला. त्यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले. त्यांना आणून मी दवाखान्यात ॲडमिट केले. त्यांचे प्राण वाचलेले आहेत. आत्तापर्यंत 6000 लोकांच्या वर लोकांना मी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते भगवंत माझ्याकडून काम करून घेते. त्या हिशोबानेच आज मी हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि चांगला रिस्पॉन्स मिळाला. भरपूर लोक आलेले आहेत आणि त्यांना औषध गोळ्या फुकट दिलेल्या आहेत. आम्ही भाऊ चिंतामणी भाऊला वेळेत आहे आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छा द्याव्यात. शाळेच्या केंद्रामध्ये आलेल्या आम्ही भाऊ चिंतामणी. प्रथमतः महावीर स्वामी चरणी नतमस्तक होतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. नागेश्वराच्या पावनभूमीमध्ये होत असलेला आता अभिष्ट चिंतन सोहळा आणि याचं आयोजन ज्यांनी केलं असे श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली, त्याचप्रमाणे समर्थ हॉस्पिटल जामखेड, इंडो आयरिश हॉस्पिटल अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने व कोठारी प्रतिष्ठानच्या आयोजनातून होत असलेला आजचा हा अभिष्ट चिंतन सोहळा. प्रथमतः काकांना या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं उर्वरित आयुष्य आरोग्यदायी जावं अशी या ठिकाणी प्रभू महावीरचरणी प्रार्थना करतो. खरं तर सामाजिक कार्याला मित्रमंडळीच्या वतीने सुरुवात झाल्यानंतर 2000 साली काका सामाजिक कार्यात असताना त्यांच्याशी अनेक अपघातामध्ये जवळचा संबंध आला. प्रत्येक घटनामध्ये ज्या वेळेला घटना घडायची त्यावेळी प्रथमतः काका त्या ठिकाणी हजर असायचे आणि एक उंद वय असल्यामुळं आम्ही देखील त्या ठिकाणी मदतीसाठी जायचो. गेली 40 वर्षापासून काका अनेक अपघातात असतील, कुठं सुसाईड झालेला असत किंवा काही घरगुती अडचणीमुळे अपघात झालेला असत, अशा अनेक ठिकाणी काकांची उपस्थिती मी त्या ठिकाणी पाहिलेली आहे. काकांचं कार्य सांगावं तेवढं खरं तर कमी आहे. परंतु जामखेड बस स्थानकमध्ये आनंदींनी सांगितल्याप्रमाणे जामखेड बस स्थानकमध्ये एका महिलेच्या डोक्यामध्ये म्हणजे केसामध्ये पूर्ण किड्यांनी माखलं होतं आणि ते किडे त्यांची डोक्याची त्वचा कुरतडत होते. गेल्या बऱ्याच दिवसापासून ती महिला 3-4 दिवसापासून तिथं होती, म्हणजे कुणी आणून सोडलं होतं तिला, अशा अवस्थेत ती होती. आणि काकांना माहिती मिळताच त्या घटनेची माहिती काकांनी आम्हाला देखील कळवली आणि आम्ही तात्काळ त्या ठिकाणी गेलो. त्या महिलेची अवस्था पाहिल्याच्या नंतर तिच्या अंगावरचे कपडे, किती दिवसापासूनचे आंघोळ नाही, अशी सगळी स्थिती पाहिल्यानंतर जवळ देखील कोणी जाणार नाही, मास्क लावून पण कोणी जाणार नाही, अशी सगळी स्थिती होती. परंतु काकांच्या पुढाकारातून आमच्या सर्व मित्रमंडळींच्या सहकार्यातून त्या महिलेला त्या ठिकाणी आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये आणलं आणि काकांनी तिची पूर्ण देखभाल करून केसांच्या सगळ्या गोष्टींपासून, म्हणजे परिवारात आहे आणि तो काय आपल्यावर ऍलिगेशन करेल का या गोष्टीची कुठलीही काळजी न बाळगता काकांनी पूर्ण त्यांची दक्षता घेऊन त्यांना सुखरूप लातूरच्या आसपास त्या राहत होत्या आणि त्यांना तिथं सुखरूप घरी पोहोच करण्याचं काम परिवाराला कळवल्यानंतर त्यांनी केलं. अनेक कार्य आहेत. पर्यावरणाशी देखील त्यांची जवळची मैत्री आहे. प्रत्येक जून महिन्यामध्ये ते वृक्षारोपण करतात आणि घरच्यांचा आपला वाढदिवस असेल किंवा अॅनिव्हर्सरी असेल, असे काही जे कार्य आहेत ते गोशाळेमध्ये चारादान असेल किंवा वृद्धाश्रमामध्ये त्यांच्या माध्यमातून वृद्धांना जेवण असेल, भोजन असेल, अशा सगळ्या गोष्टींमध्ये काकांचा सतत परिवारावर देखील सामाजिकतेचा ओढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेले आहेत. खरं तर सुनील काका देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या राजकीय सुरुवात सुनील काका सोबत झाली. संपूर्ण कोठारी परिवार आणि चिंतामणी परिवाराचा गेल्या 3 पिढ्या बोलवलं, मान सन्मान केला, त्याबद्दल या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्या व्यासपीठावर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सामाजिक कार्य अग्रेसर असणारे
सत्कार मूर्ती माझे वर्गमित्र संजयजी कोठारी या माकडात त्या बंधूंकडे ओढ त्यापासून आहे। मित्र, आमची 79 वर्षांची बॅच होती आणि सर्व मित्रांना एकत्र आणण्याचं काम माननीय आमचे मित्र संजयजी कोठारी, त्यानंतर चंदू कुलकर्णी, दिलीप भंडारी, बबनराव खराडे आहेत, या सर्वांच्या एकत्र आम्ही येऊन आम्ही गणावशीमध्ये तो कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला। हे सर्व श्रेय माननीय संजयजी कोठारी यांना जातं। मी शुभेच्छा देण्यापूर्वी संजयजींना एवढंच सांगू इच्छितो की संजयजी, आयुष्यामध्ये पुढचं आपल्याला जीवन जगायचं असेल तर 3 गोष्टी आपण कटाक्षाने पाळा। मी तुम्हाला थोडासा कालमंत्र देईन। मी एवढा बोलण्यासाठी एवढा सक्षम नाही, मी एक सामान्य शिक्षक आहे। या ठिकाणी मंडळी आहे, व्यासपीठावरील सर्व व्यापारी या ठिकाणी उपस्थित आहे। मी एवढं सांगू शकेन की तुम्हाला उर्वरित आयुष्य चांगलं जगायचं असेल तर मी तुम्हाला छोटासा कालमंत्र देतो, तुम्ही त्या त्रिसूत्रीचा वापर करा अशी मी आशा बाळगतो। तर त्या 3 गोष्टी कोणत्या असतील तर त्यापैकी आहार, विहार आणि निद्रा। या ठिकाणी डॉक्टर मंडळी आहे, मी जास्त काही सांगू शकणार नाही। विज्ञान शिक्षक म्हणून आपण आहार, म्हणजे आपला आहार कसा असावा हे मी सांगायची गरज नाही। विहार, व्यायाम ही काळाची गरज आहे आणि निद्रा, कमीत कमी या वयामध्ये 5 तास तरी झोप पाहिजे। म्हणजे आहार, व्यायाम आणि निद्रा आपण आणल्या तर आपलं पुढचं आयुष्य हे निश्चितपणे तुम्हाला चांगलं लाभेल आणि तो आयुष्य वाढेल असे मी परमेश्वर चरणी अपेक्षा करतो। आणि माझ्या भूमिका कुटुंबियातर्फे या तुम्हाला सदिच्छा अर्पण करतो। बोलण्याचा उद्देश की संजू काकाचं जे काही कार्य आहे ते सर्वांना माहितीच आहे, पण त्या कार्यामध्ये एक अशी गोष्ट मलाही माहिती आहे की एक बऱ्याच वर्षापूर्वी आपल्या इथं एक सौताडा घाट आहे। त्या सौताडा घाटमध्ये रात्री एक सर्वसाधारणतः 2-3 वाजता एक बसमध्ये एक व्यक्ती हात बाहेर काढून बसलेला होता आणि तो रात्री त्या सौताडा घाटात येणाऱ्या समोरच्या ट्रकनी त्याचा हात बाहेर असल्यानंतर त्या ट्रकनी त्याच्या हाताला धक्का दिल्यानंतर त्याचा हात तुटल्यानंतर संजू काकाला ही माहिती मिळाली, ती बस तिथं थांबली, ती ट्रकवाला निघून गेला, तो हात तुटला, त्या ठिकाणी तो माणूस तिथंच होता। 2-3 वाजता रात्री अंधार असल्यामुळं लक्षात आलं नाही। संजू काकांनी त्या व्यक्तीला घेऊन सरकारी दवाखान्यात घेऊन आले, त्याला ऍडमिट केलं आणि ऍडमिट केल्यानंतर त्या डॉक्टरांनी सांगितलं की त्याचा हात नाहीये, जर तो मिळाला आपल्याला लवकर तर त्याला तो हात परत आपल्याला लावता येईल। तर त्यांनी 2 वाजता, माझ्या अंगावरही काटा येतो हे सांगताना, त्यांनी रात्री परत तिथून जाऊन बॅटरीमध्ये काही 2-3 त्यांच्या मित्रांना घेऊन तो हात तिथून आणला आणि सरकारी दवाखान्यामध्ये त्या मुलाची ती प्लास्टिक सर्जरी वगैरे काही केली असत। म्हणजे हे सांगताना मला जर काटा येत असेल तर तो क्षण काय असेल की त्यांनी तो हात तिथून त्याचा परत घेऊन आले। अशा बऱ्याचशा कार्य त्यांचे आहेत, त्याच्यातली थोडीशी माहिती मला होती म्हणून मला आज असं वाटलं की बोलावं। संजू काकाचं कार्य हे अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे। बऱ्याचशा गोष्टी असतात की प्रांतातले पण हैदराबादच्या गाड्यांचे वगैरे सुद्धा या ठिकाणी काही ऍक्सिडेंट झाले, त्यांच्यातल्या काही व्यक्तींना जर काही त्या संदर्भात एखादी घटना घडली तर त्याचं सर्टिफिकेट त्याला देणं, घडली कशी घटना याचे रिपोर्ट सुद्धा ते त्यांच्या घरी पोहोच करतात, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा। ठीक आहे, असो, त्यांच्या कार्याला असंच आमच्या शुभेच्छा कोठारी परिवारातर्फे, कांतीलाल कोठारी परिवारातर्फे, आणि आम्हालाही काय थोडस या कार्यामध्ये योगदान देण्याचा किंवा एखादं काम करण्याचं आम्हालाही ते काही श्रेय देतात किंवा आम्हालाही सांगतात तर तेही चांगलं आहे। ठीक आहे, सर्वांना आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक वाढदिवस साजरा होत आहे। खऱ्या वाढदिवस साजरा करताना प्रत्येकाचं मन भरून जातं। आपण मनुष्य जमा घेतल्यानंतर काही
त्यांची शिस्त. बऱ्याच जणांना असं वाटतं की काकाचा स्वभाव तापट आहे. जो शिस्तप्रिय माणूस असतो, ज्याला शिस्तीचं काही जबाबदारी असते, तेच माणसं तापट असतात. त्यांचा स्वभाव जसा प्रेम आहे. आता 8 दिवसापूर्वी बीडरोडला अपघात झाला होता, गाडीचा स्फोट झाला होता. तेव्हा सगळ्यात अगोदर काका त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर त्या गडबडीत त्यांना ती डिवायडर दिसलं नाही, त्यांच्या पायाला लागले. आता त्यांच्या पायाला जखम आहे. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात जाऊन स्वतःवरती दुःख झेलणारे म्हणजे संजय काका कोटे. आम्ही ज्यावेळेस गोसेवा करतो, गोरक्षण करतो, ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गोमाता आणली जाते टेम्पोच्या टेम्पो करून, तेव्हा संजय काकाला फोन करतो, काका तुम्ही चाराची व्यवस्था करा. तेव्हा ते चारा म्हणजे असं जितका महागातला चारा असेल, घास मिळत नाही घास आणणार, मका मिळत नाही मका आणणार, म्हणजे त्यांचं काम चांगलं आहे. तसं बघितलं तर ज्यांच्याकडे भरपूर संपत्ती, ज्यांच्याकडे भरपूर पैसा, असे लोक समाजाला वेळ देत नाहीत, वेळच देत नाही, कारण की त्यांना स्वतःचं जीवन पडलेलं असतं. खऱ्या अर्थाने आज जर बघितलं काकाकडे सगळं आहे, त्यांचं ऑफिस मोठे, घर मोठे, पैसा आहे, सगळे. मी मुलं चांगलं काम करते, ती सुद्धा सामाजिक काम करते, आरामात राहिले असते, पण त्यांना ते आरामात राहण्याची सवय नाही. मी मागा शब्द वापरला की जन्म घेतल्यानंतर मातृभूमीसाठी जगलं पाहिजे, ते ती तसं जगते. आम्हाला भरपूर असे अनुभव आलेले. मी शक्यतो कुठल्याही वाढदिवसाला जात नाही, काका दिवसाला येतो, कारण हा आगळा वेगळा वाढदिवस तरी काहीतरी आपण बघितले साजरे होते, पण काहींचा हा उपक्रम असतो, त्यांचं बास काय वाटत आज तो नाही, फक्त काकाचं बास आम्ही आमच्या वयात म्हणजे आज काय आम्हाला जोड आला असतं. त्यांना सुखासारखं बोलले. तुकाराम महाराज म्हणते, नाशी म्हणते ते जाणार सगळं आयुष्य खातो का असावं. पण त्यांना जगायचं ज्याला कळतं, ज्यांना जगायचं ज्यांना कळतं, ते देव देश आणि धर्म ह्या तिची काकाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. बोलण्यासारखं भरपूर एक राहील विसरतं बोलतो. परवा आमच्या गल्लीत एक घटना घडली. सुरवशी कंडक्टर, त्याला अटॅक आला होता. फोन कुणाला केला पाहिजे, कोण येऊ शकतं, त्यांनी काय करणार. फोन केल्यानंतर 5 मिनिटं सुद्धा भरून झाले. तसल्या गाडी घातली, स्वतः उचलू लागले आणि गाडी स्टेशन आणलं. तोपर्यंत त्यांचा प्राण गेला होता. सांगायचं एवढंच आहे, सगळं सुख पायाशी असलं सुद्धा दुःखात राहायची ज्याला सवय, त्याचं दुःख परमेश्वर जोडतं. असे काका कोटेरी घराण्याचं जर नाव कोणी जेवण तिकडं असेल ते त्यांचं नाव आहे काका कोटे. एवढं बोलत थांबत वाढदिवसाच्या तरी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने समस्त शिवच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. अशोक वीर, C24 तास, जामखेड.